गुरुदेव डेअरी गोलांगावाचे हे सगळे दामणगाव तालुका बार्शी येथील दूध उत्पादक आहेत. हे आलेत माझ्याकडे हे पशुखाद्य न्यायला. याला पशुखाद्याविषयी एक विशेष वाटलं, आत्मीयता वाटली, चांगलं वाटलं म्हणून हे घ्यायला आले. पण याच्यामध्ये गंमत झाली की इतर पशुखाद्य आहेत त्याचं वजन जास्त आहे. त्या तुलनेत तेवढं जर टाकलं तर याचं वजन कमी पडते. म्हणून मी मुद्दाम सगळ्यांना असं सांगू इच्छितो की 25 लिटर दूध देणाऱ्या गाईला आपल्याकडे जुना शेर असतो. शेर ज्याला एक शेर म्हणतात, 4 शेराची एक पायली म्हणतात आणि 16 पायल्याची एक पोतं म्हणतात. असं जुनं माप आहे आपलं शेतकऱ्याचं. त्या सर्वांकडे हा शेर आहे. 24-25 लिटरच्या गाईला हे 4 शेर टाकायचं. 4 शेर टाकायचं. 20 लिटरच्या गाईला हे 3 शेर टाकायचं. 15-16 लिटरच्या गायला हे 2.5 शेर टाकायचं. आणि 10 ते 12 लिटरच्या गायला हे 2 शेर भरून टाकायचं. आणि टाकायची म्हणजे कशी टाकायचं तर 8 तास अगोदर ते 3 शेर खुराक. एक शेर किती किलो हा शेर आहे. अशा पद्धतीने भरायचं. आणि ह्याच्यामध्ये 3 शेरात 4 शेर पाणी असं भिजवायचं. आणि ते सकाळी भिजवलेलं संध्याकाळी भिजवलेलं सकाळी असं खाऊ घालायचं. आणि या पशुखाद्यामध्ये दुसरं काहीही टाकायचं नाही. मिनरल टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही, पेंट टाकायचं नाही, भरणं टाकायचं नाही, कसलाही रुपया खर्च करायचा नाही. तर हा शेर किती वजन होतंय हे तुम्हाला मला दाखवायचं आहे. 1200 पण पोत्याचं वजन जाता 1150 ग्रॅम हा शेर भरतो. मग याच्या मापाप्रमाणे आपण 20 लिटरच्या गायला 3 शेर, 25 लिटर गायला 4 शेर, 15च्या गायला 2.5 शेर आणि 10-12च्या गायला 2 शेर अशा पद्धतीने एक पशुखाद्य खाऊ घालायचं आहे. होतंय काय, हा शेर तुम्ही सुग्रासला वापरला तर हे 1.5 किलो होते. मग शेतकरी काय म्हणतो आम्ही शेर घातलाय, अरे पण त्याचं वजन 1.5 किलो आहे आणि ह्याचं वजन 1 किलो आहे. मग हे कमी झालं, त्याच्यामुळे दूध कमी देण्याची शक्यता आहे ना. असं घडलंय म्हणून हा मुद्दाम मी व्हिडिओ टाकत आहे. सगळ्यांनी बघावा आणि ह्या पद्धतीने तुम्ही पशुखाद्य चालवावं. भेटूया पुढच्या भागामध्ये.